एखाद्यावर तू जीव लावतोस, पण तो अथवा ती तरीही तुला लागेल असंच वागतात आणि ह्याच गोष्टीचा तुला प्रचंड त्रास होतो, हो ना? चल, ह्यावर तुला योग्य मार्ग दाखवतो. मला सांग, एखाद्याने कसं वागावं अथवा वागू नये हे तुझ्या हातात आहे का? नाही ना? तरीही त्याने तुला अपेक्षित पद्धतीनेच वागावं असा तुझा एक मानस असतो. आता मुळात हे योग्य आहे का? मुळीच नाही. लहानपणापासून तू एक म्हण ऐकत आलायस, स्वभावाला औषध नसते. मग तरीही तू त्या स्वभावावर मलमपट्टी करायला जातोस आणि ह्यावर औषध नाही हेच विसरतोस. इथे समोरच्याची नाही, तुझी मानसिकता बदलण्याची गरज आहे. इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांचं ओझं हे तुझ्या स्वतःसाठी बाळग रे, दुसऱ्यांसाठी नाही. आणि म्हणून तुला त्रास होतो. आता समज तुला एखादं टाळं उघडायचंय आणि त्या टाळ्याची चावी न लावता तू दुसरीच चावी लावून ते टाळं उघडण्याचा प्रयत्न करतोयस. आता तुला ठाऊक आहे, ह्या चावीने हे टाळं उघडणारच नाही. पण तरीही चुकीची अपेक्षा ठेवून तू ते टाळं उघडण्याच्या आतोनात प्रयत्नात आहेस. आता ह्यात चूक कोणाची आहे बरं? टाळ्याची का तुझी? तुझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाची ज्याच्या त्याच्या स्वभावाची एक स्वतंत्र चावी ही त्या माणसांकडेच आहे. याचाच अर्थ तू तुझे म्हणणे समोरच्याला सांगू शकतोस आणि ते योग्य असेलही बरं का. पण प्रत्येक वेळेस ते समोरच्याला पटेलच असा आग्रह कधीही धरू नकोस आणि तो धरतोस म्हणून तुला त्रास होतो. अरे स्वतः प्रामाणिक राहा. स्वतःची बाजू मांडण्यात काहीच गैर नाही. पण अपेक्षा ठेवू नकोस. त्यामुळे तुला कधीच त्रास होणार नाही. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.